अवंतीपूर नावाची एक नगरी होती. अवंतीपूर नगरी खूप मोठी आहे, गजबजलेली अशी होती. या दोन अत्यंत जिवलग मित्र राहत होते. त्यातील एकाचे नाव राम व दुसऱ्याचे नाव श्याम असे होते. राम आणि श्याम एकमेकांचे खूप घनिष्ठ असे मित्र होते. लहानपणापासूनच राम आणि श्याम यांची मैत्री संपूर्ण अवंतीपूर नगरीमध्ये प्रसिद्ध होती. आता मात्र राम आणि श्याम मोठे झाले होते व त्यांनी दोघांनी मिळून स्वतःचा एक व्यवसाय सुरू केला होता. व्यवसायानिमित्त राम आणि श्याम दोघांनाही ही नगरी बाहेर जाये करावी लागत असे. असेच एके दिवशी ते दोघे दुसऱ्या नगरात जात होते. जाण्यासाठी जो रस्ता लागत होता तो काहीसा दाट जंगलाचा रस्ता होता. त्या जंगलातून जाताना ते दोघेही काहीसे घाबरले होते. परंतु एकमेकांची साथ आहेच, मग कशाला घाबरायचे असे म्हणत ते दोघे त्या जंगलातून वाट काढत जात होते. जंगल तसे घनदाट असल्यामुळे तेथे अनेक हिंस्र प्राणी असू शकतात ह्याची पूर्ण कल्पना त्या दोघांनाही होती. परंतु कामासाठी जाण्यासाठी त्या जंगलातूनच जाण्यापलीकडे राम आणि श्याम यांच्यासमोर काही पर्याय नव्हता. म्हणून ते दोघे काहीसे घाबरतच तेथून चालू लागले. जंगलातून काही अंतर चालल्यानंतर राम आणि श्याम यांच्यासमोर एक भला मोठा काळा अस्वल समोर येताना दिसला. इकडे तिकडे पळण्यास काहीही पर्याय त्या दोघांनाही दिसत नव्हता, कारण समोर आलेला अस्वल खूपच जवळ आलेला होता. अशा वेळी राम आणि श्याम दोघेही खूपच घाबरून गेले होते. दोघांनाही आता काय करावे सुचत नव्हते. आजूबाजूला फक्त झाडेच होते आणि अस्वलासमोर पळण्यासाठी काहीही पर्याय दिसत नव्हता. आता मात्र आपल्या दोघांचे मरण पक्के आहे असा विचार त्या दोघांच्याही मनात येत असताना अचानक श्यामच्या लक्षात आले की आपण शेजारीच असलेल्या झाडावर चढलो तर कदाचित आपला जीव वाचू शकेल. श्यामचे हे लक्षात आल्यावर त्याने एका क्षणाचाही विलंब न करता तो पटापट शेजारीच असलेल्या मोठ्या झाडावर जाऊन बसला. राम हे बघतच राहिला की आपला मित्र आपल्याला भयंकर अशा विक्राळ अस्वलासमोर एकट्याला सोडून झाडावर जाऊन बसला आहे. रामला झाडावर चढता येत नव्हते, त्यामुळे तो खालीच उभा राहिला. श्यामला हे चांगले माहीत होते की रामला झाडावर चढता येत नाही, तरीही त्याने आपल्या मित्राचा एक क्षणही विचार केला नाही आणि आपला जीव वाचवला. राम समोर आता काहीही पर्याय उरला नव्हता, त्यामुळे आता आपले मरण अटल आहे हे ओळखून त्याने जमिनीवर बेशुद्ध असल्याचे नाटक केले. काही वेळातच अस्वल रामाच्या जवळ आले व त्याने रामाला थोडा वेळ हुंगले व त्याला काहीही न करता अस्वल शांतपणे निघून गेले. श्याम झाडावर बसून हे सर्व दृश्य बघत होता. जसा अस्वल रामाला हुंगून त्याला काही इजा न करता तेथून निघून गेला हे बघून त्याला आश्चर्य वाटले व हे दृश्य बघून लगेच श्याम झाडावरून खाली उतरून रामाच्या जवळ जाऊन बघू लागला. राम जमिनीवर पडून बेशुद्धीचे नाटक करत होता. तोही अस्वल तेथून निघून गेल्यावर लगेच उठून उभा राहिला. श्यामला वाटले की अस्वलाने रामाच्या कानात काहीतरी सांगितले, म्हणून त्याने रामला विचारले की अस्वल तुला काहीतरी कानात सांगून गेला आहे, ते काय सांगितले? रामाने श्यामकडे बघितले आणि त्याला ते संपूर्ण दृश्य परत आठवले की आपला जिवलग मित्र स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कसा आपल्याला एका अस्वलाच्या स्वाधीन सोडून स्वतः झाडावर जाऊन बसला. त्याला श्यामच्या त्या कृत्याबद्दल खूप वाईट वाटते व तो श्यामला बोलतो की अस्वल माझ्या कानात हे सांगून गेला की संकटकाळी जो आपल्याला सोडून पळून न जाणाराच आपला खरा मित्र असतो. रामने हे असे बोलल्यावर श्यामला स्वतःची चूक लक्षात आली व त्याने रामची मनापासून माफी मागितली. आमच्या मराठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे. धन्यवाद.